नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये मी हर्षदा जोशी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या दुसऱ्या पाठाला म्हणजेच जागतिकीकरण या पाठाला सुरुवात केली. सुरुवातीला आपण जागतिकीकरण ही संकल्पना समजून घेऊन जागतिकीकरणाची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते देखील अभ्यासले आणि जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या संकल्पनांचा आढावा घेतला. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत आणि तो म्हणजे जागतिकीकरणाचे आर्थिक घटकांवर झालेले परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, 1990 पासून जागतिकीकरण हा संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या सरहद्दीत बंदिस्त न राहता जगातील मानवांनी एकत्र येणे हा जागतिकीकरण या शब्दाचा अर्थ होईल. जागतिकीकरणामुळे वस्तू, सेवा, लोक, तंत्रज्ञान, कल्पना यांचा ओघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशांच्या सीमारेषा ओलांडून सतत सुरू असतो हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेच. साधारणतः जागतिकीकरण म्हणजे वेगवेगळ्या अर्थव्यवस्था व समाज यांचे एकत्रीकरण. जागतिकीकरणाचा अर्थ पाहिल्यानंतर या जागतिकीकरणामुळे जगामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आले किंवा अनेक घटकांवर याचा खूप मोठा परिणाम आपणास दिसून आला. साधारणतः आर्थिक घटक, राजकीय घटक आणि सांस्कृतिक घटक हे अत्यंत महत्त्वाचे आपल्याला मानता येतील. त्यातील आर्थिक घटकाचा विचार आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. जागतिकीकरणाचे आर्थिक घटकांवर काय काय परिणाम झाले हे पाहताना आपल्याला 3 मुद्द्यांचा विचार येथे करायचा आहे. पहिला मुद्दा असा आहे की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. दुसरा मुद्दा आहे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. आणि तिसरा मुद्दा आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. विद्यार्थी मित्रांनो, भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया नवीन आर्थिक धोरणानुसार 1991 साली सुरू झाली. तेव्हापासून भारतात जागतिकीकरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला. आर्थिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर बदल झाले आणि हे बदल भारतातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आढळून आले. आर्थिक क्षेत्राचा विचार करताना भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कुठलेही उद्योगधंदे असू दे, त्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणूक उद्योगांची उभारणी करता येते. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रांमधून देखील होत असते. टाटा, रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी देशांमध्ये सुद्धा गुंतवणूक करताना दिसतात. ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या देखील भारतात गुंतवणूक करताना दिसून येतात. आता ही जी गुंतवणूक असते ती पायाभूत सुविधा आणि ग्राहकोपयोगी या दोन्ही क्षेत्रात दिसून येते. उदाहरण बघा की परदेशी कंपन्या भारतातील विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये देखील गुंतवणूक करतात आणि त्याचबरोबर मॅकडॉनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात देखील गुंतवणूक करताना दिसतात. आता हे जे प्रमाण आहे ते 1990 नंतरच्या काळानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते किंवा ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. याचे कारण पूर्वीचे जे सरकारी नियमांचे अडथळे होते ते निश्चितच नंतरच्या काळात हळूहळू दूर होत गेले आणि त्यामुळे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आपणास दिसून आला. 18व्या आणि 19व्या शतकात जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या देशातील उत्पादित वस्तूंचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले, तेव्हा त्यांच्यासमोर काही प्रश्न निर्माण झाले की या उत्पादित वस्तूंचे करायचे काय. त्यावेळेस या देशांकडे 2 पर्याय उपलब्ध होते.
पहिला मार्ग म्हणजे जबर जकात आणि अन्य निर्बंध लादून बाहेरून आपल्या देशात येणाऱ्या मालाची आवक रोखणे. आणि दुसरा मार्ग म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने मागासलेल्या दूरवरच्या देशात जाऊन आपल्या उत्पादित माल विकणे. तेथून कच्चा माल स्वस्तात खरेदी करून आपल्या देशातील कारखान्यांना पुरवणे. यातून आंतरराष्ट्रीय व्यापाराला एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. विद्यार्थ्यांनो, हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. औद्योगिक क्रांतीचा आहे इतिहास आपल्याला म्हणता येईल. पण व्यापार या संकल्पनेत मुळात जो आधुनिक स्वरूपाचा बदल घडून आला तो 1990च्या दशकानंतर. आणि हा जो बदल झालेला आहे, जागतिकीकरणानंतरचा बदल, हा आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे बघायचा आहे. एक आहे गॅट करार, दुसरा आहे वस्तू, सेवा व बौद्धिक मालमत्ता, आणि 3 आहे कंटेनर कार्गो. गॅट करार 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नसून व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान झालेला करार होय. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ असे गॅटचे पूर्ण नाव आहे. गॅट हा महत्त्वाचा यासाठी की गॅटच्या धर्तीवरच WTOची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेची जी निर्मिती झाली ती गॅटच्या आधारावरच करण्यात आली. आयातीवरील सीमा शुल्क किंवा इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे महत्त्वाचे कार्य होय. WTOमध्ये आज 150 राष्ट्र जवळजवळ समाविष्ट आहेत. या संघटनेमध्ये मंत्री परिषद, महासमिती, मालाच्या व्यापारासंबंधी सल्ला व मार्गदर्शन करणारे मंडळ, बौद्धिक मालमत्तेविषयी मार्गदर्शन करणारे मंडळ, सेवांतर्गत मार्गदर्शन करणारे मंडळ अशा स्वरूपात WTOची रचना असून या पद्धतीने ते सर्व कार्य करताना आपल्याला दिसून येतात. जागतिक व्यापार संघटनेचे कार्यालय जिनिव्हा येथे अस्तित्वात आहे. या संघटनेची मूळ स्थापना सदस्य राष्ट्रांबरोबर तसेच इतर राष्ट्रांबरोबर व्यापारासंबंधी वाटाघाटी करणे किंवा राष्ट्रात व्यापारासंबंधी झालेल्या करारांचे निरीक्षण करून ते योग्य रीतीने अंमलात आणण्यासाठी कार्यवाही करणे, राष्ट्रात झालेल्या करारांचे अर्थ लावून स्पष्टीकरण करणे किंवा व्यापारासंबंधी काही तंटे उत्पन्न झाल्यास त्याचे निराकरण करणे या स्वरूपाचे कार्य जागतिक व्यापार संघटना करताना आपणास दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो हे आपणास माहीतच आहे. जसे की लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा असतो किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा देखील असू शकतो. परंतु 1990 नंतरच्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे वस्तूंबरोबरच सेवा क्षेत्राची देखील भर व्यापारात घालण्यात आली. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. आणि वस्तू, सेवा याच्याही पुढे जाऊन आज बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत देखील बोलले जाते. जसे की कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यांसारख्या गोष्टींचा समावेश यात होतो. या संदर्भात बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कंटेनर कार्गो व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था केलेली असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खाजगी उद्योगांना मर्यादित प्रमाणात संधी उपलब्ध होती. परंतु जागतिकीकरणाच्या युगात खाजगी उद्योगांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर
ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आता परदेशी व्यापार देखील करू लागलेल्या आहेत. त्यांचे स्वरूप बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले आहे. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय देखील झालेला पाहतो. बहुराष्ट्रीय कंपनी अशी कंपनी असते जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते, परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल इत्यादी. तर ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. उदाहरणार्थ नेस्ले, बायर युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा ट्रान्सनॅशनल कंपन्या यांच्या उदयामुळे अर्थव्यवस्थेवर जसा बदल घडून आला किंवा परिणाम झाला, तसाच परिणाम सर्वसामान्य माणसांवर देखील घडून आलेला दिसून येतो. जसे की कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना आपणास दिसून येते. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदाहरणार्थ आज बरेच कुशल अर्धकुशल कामगार पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत असं आपणास दिसून येतं. तसेच खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. दुसरा परिणाम आपल्याला सांगता येतो तो लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला परिणाम. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने राबवली जातात किंवा चालवली जातात ती या स्पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मोठी मोठी किराणे दुकाने किंवा मॉल्स जरी उपलब्ध असले तरी देखील छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते देखील आज ग्राहक मिळवत आहेत, कारण ते आपल्या ग्राहकांना आवश्यक सेवा पुरवतात. आणि या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा महत्त्वाचा जो परिणाम झाला तो शेती क्षेत्रावर. कारण आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा देखील खुल्या केल्या आहेत. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे, भाज्या, साखर इत्यादी अनेक गोष्टी आज निर्यात करताना दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये अशा पद्धतीने आपण जागतिकीकरणामुळे आर्थिक घटकांवर झालेले परिणाम अभ्यासले. त्यात भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार असेल किंवा व्यापार या संकल्पनेत झालेला बदल असेल किंवा ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय असेल. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपण राजकीय घटकांवर कशा पद्धतीचे परिणाम होत झाले याचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी आजचा स्वाध्याय लिहून घ्या. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जागतिकीकरणानंतर व्यापार या संकल्पनेत झालेले बदल स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा अर्थ व उदाहरणे सांगा. धन्यवाद.